अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकण किनारपट्टीवर गेले 2 दिवस मुसळधार पाऊस कोसळतोय आणि पुढील 2 ते 3 दिवस अशीच परिस्थिती राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। रात्रीपासूनच जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलेलं आहे आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळमधील कर्ली नदी काठचे 3 पुलं जे आहेत ते पाण्याखाली आहेत आणि त्यामुळे 8 ते 10 गावांचा संपर्क तुटलेला आहे। आज देखील जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलेला आहे आणि त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। सोबतच विजयदुर्ग ते तेरेखोल या समुद्र किनारपट्टी भागात 3 ते 3.5 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत आणि या अनुषंगाने प्रशासनाने मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असं आवाहन देखील केलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं असेल तर जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने केलेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन परेश सह सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।